गाणं आणि शब्द यांच्याकडून आपण हा सोहळा वळवणार आहोत सुरांकडे. आणि हे सूरही असणार आहेत अतिशय घरंदाज. भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे एक डेरेदार वटवृक्षच आणि त्याच्या अगणित पारंब्या आणि त्या वृक्षाच्या छायेत तपस्व्याप्रमाणे व्रतस्थ संगीताचे पुजारी. अशीच एक व्रतस्थ सुरमयी व्यक्ती म्हणजे डॉक्टर प्रभा अत्रे. आपण त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊयात. स्वरमयी प्रभा अत्रेंची ओळख करून देण्यासाठी हा शब्द योग्य असावा. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका असलेल्या प्रभा अत्रे यांनी केवळ सादरीकरणापुरतच स्वतःचं क्षेत्र मर्यादित ठेवलं नाही, तर संशोधन, संगीत, रचना, लेखन या माध्यमातूनही त्यांनी संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. प्रभाताई या विज्ञान आणि कायद्याच्या विद्यार्थिनी. अभ्यासातून, चिंतनातून, अनुभवातून जे पटत गेलं तेच त्या स्वीकारत गेल्या आणि लोकांसमोर मांडत गेल्या. म्हणूनच अखंड संशोधनातून त्यांनी अपूर्व कल्याण, मधुर कंस, पट्दीप मल्हार, तिलंग भैरव, भीमकली, रवी भैरव यासारख्या नवीन रागांची रचना केली. किराणा घराण्याच्या गायकीत टप्पा गायनाचा परिचय करून देण्याचं ही श्रेय प्रभाताईंचंच. सरगमविषयी त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना डॉक्टरेट ऑफ म्युझिकनं गौरवलं गेलं. त्यांच्या संगीत क्षेत्रातल्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या पुरस्कारांनी त्यांचा गौरव केला. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, कालिदास पुरस्कार आणि इतरही अनेक मान सन्मान त्यांनी आपल्या नावावर केलेत. संगीत हाच ध्यास मानून संगीताची सेवा करणाऱ्या या प्रभाताईंच्या संगीत साधनेला माझाचा मानाचा मुजरा. प्रभाताई, तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज 80 वर्षाच्या टप्प्यावर मी उभी आहे. या टप्प्यावर उभी असताना मी एकटी नाही. माझं संगीत माझ्याबरोबर आहे. आपण सर्वजण माझ्याबरोबर आहात. याचा मला खूप आनंद आहे. आज या आनंदात भर पडली आहे ABP माझा या मराठी वाहिनीनं माझ्या कामाची दखल घेतली आहे. बाहेरच्या लोकांनी कितीही कौतुक केलं तरी आपल्या माणसाने 2 कौतुकाचे शब्द बोलावेत असं नेहमी वाटतं आणि त्यामुळे मला आज खरोखरच खूप आनंद झालेला आहे. संगीताच्या क्षेत्रात मी चुकून पाऊल टाकलेलं आहे. मी इथपर्यंत पोहोचू शकले ते माझे आई वडील आणि गुरुजन यांच्या आशीर्वादामुळं आणि श्रोते हो आपलं प्रेम आणि प्रोत्साहन याच्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकले. माझी पुढची वाटचालही आपल्याबरोबर मला करायची आहे. ध्यानस्थ बसलाय एक सूर मनाच्या शिंपल्यात. त्याचा मोती होई तो चालायला हवं. धन्यवाद प्रभाताई. धन्यवाद सर. दोघांनाही विनंती आहे की आपण आसन ग्रहण करावं. धन्यवाद.